नमो नारायण. नमो नारायण. नमो नारायण. काही म्हणा, देव हा भावाचा भुकेला आणि जीव हा इच्छेचा भुकेला. आता कसं आहे की आपण नाहीत असं समजलो 2022पासून आणि 2023पासून बाई नाहीत, तर दोघांच्या आत्म्याला, एक आत्मा हिमालयात आहे, एक आत्मा स्वर्गात आहे. दोघांच्या आत्म्याला काय वाटत असेल असा एक विचार ध्यान करताना सहज आला आणि ते विचार म्हणलं मांडावेत तुमच्यासमोर की 2022पासून ते आठले सरांची 16 श्राद्ध होऊन त्यांनी संन्यास घेतला, ते हिमालयात आहेत. आणि 2023ला देह ठेवून त्या विद्याताई निघून गेल्या, त्या स्वर्गात आहेत. आता दोघेही बघतायत तिथून असं आपण गृहीत धरूया. आणि त्यांनी निर्माण केलेल्या स्थानावर 22, 23, 24, 25 सर्व उत्सव व्यवस्थित 4 वर्ष सगळे चालू आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने, आपापल्या इच्छेप्रमाणे, आपापल्या भावनेप्रमाणे येऊन आपापली जी काही ऐपत आहे त्याप्रमाणे करत असतो. शेवटी मध्यमवर्गीय माणूस, आशा इच्छा ह्या आल्याच, त्याची पूर्तता पण आलीच. आणि ती पूर्तता करणं हे तर म्हणजे मानवधर्माचं कर्तव्य आहे. आज दसरा, आज दसऱ्याला तुम्ही, आता दिवाळीला 10 दिवस उरले, आता खूप स्वस्तही पण झालेली आहे. तुमच्या डोक्यावरचा GSTचा भार उतरवला आहे आपल्या पंतप्रधानांनी. त्यामुळे सगळे आता खूप खरेदी करण्याच्या वगैरे नादात असाल. सर्वांनी असाच आनंद करावा आणि असे छान उत्सव त्या देहातल्या जीवांना ते नसताना त्यांना पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत. हा आनंद काही वेगळाच असतो ना. म्हणजे एखाद्या देहावर झालेले संस्कार हे असे झालेले आहेत की तो देह आता देह स्वरूप आहे, पण त्याच्यामध्ये ते अस्तित्व नाही आहे त्या कार्याचं, आणि तो ते सगळं बघतो आहे. आणि एकामध्ये देह विलीन झाला आहे पंचमहाभूतात, आणि तो कुठेतरी वावरतो आहे आणि तो पण पाहतो आहे. कसं वाटतं नाही? आणि दोघांनाही आनंद वाटतो आहे की गेली 4 वर्ष आपण नसताना हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. नमो नारायण. नमो नारायण. नमो नारायण. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद.